महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवाने देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। या विषयावर सभापतीमध्ये मागच्या वेळी देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी NDPS ॲक्टमध्ये बदल करून पजेशनची जो कायदा आहे तो बदलायचा प्रयत्न करणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे आज पजेशनची जी रिक्वायरमेंट आहे किंवा एवढं सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो तो बदलणार म्हणून सांगितलं। ANTF बदल मागच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। ANTF तुम्ही स्थापन केले, 346 पदाची भरती तुम्ही काढली, 200च भरती झालेली आहे, अजून 146 पदं तुमची रिक्त आहेत। मी सूचना त्यावेळी सभापती महोदय काय केले होते, आपण ते खातं सांभाळेल। गडचिरोलीला जो नियम आहे ह्या ड्रग्ज बद्दल जर हे शासन खऱ्या अर्थानं सिरियस असेल, ह्याची व्याप्ती एवढी आहे, एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने MD तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का या राज्यामध्ये? राजाश्रय असणार म्हणूनच झालेला आहे। 14 ठाणे असू दे, पालघर असू दे, नवी मुंबई असू दे, सातारा असू दे किंवा या ठिकाणी सांगली असू दे, रायगड असू दे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये सभापती महोदय 14 MD करणारे कारखाने या ठिकाणी झाले। मग हे होईपर्यंत पोलीस खातं काय करते? DRI ने रेड केल्यावर साताऱ्याचे पोलीस जागे झाले माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? तोपर्यंत खातं जागा झालं नव्हतं। म्हणजे DRI रेड करते तोपर्यंत उघड्या डोळ्याने या ठिकाणी चाललं होतं। माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी, तिकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये तिकडे द्यायचं चाललंय, इकडे लाडका भाऊ जिवंत राहणार आहे का नाही त्याची काळजी पहिली घ्या। लाडका भाऊ उद्याची पिढी उद्ध्वस्त चालल्या। आमच्या कोल्हापूरमध्ये परवा आंबेवाडीमध्ये एका सरपंचाचं तलवार घेऊन तक्रार केली, ड्रग्ज पितात म्हणून तक्रार केली, म्हणून त्या ठिकाणी तलवार घेऊन लोक मारायला गेले ड्रगिस्ट। म्हणजे एवढी अवस्था वाईट या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून शासनानं फक्त ANTF करून उपयोग नाही, त्याला मी म्हटलं तसं गडचिरोलीला नियम आहे सभापती महोदय, जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला 40 पोस्टिंगचा अधिकार आहे, त्याला 40 पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील, अधिकारी देखील स्वतःहून जातील। 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट यामध्ये। ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या ANTFचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर। म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही। आणि ज्या पद्धतीनं आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये MD तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात? तर माझी स्पेसिफिक मागणी या मागला आहे, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा, त्याशिवाय हा सप्लाय बंद होणार नाही। जोपर्यंत तुम्ही सप्लाय तोडत नाही तोपर्यंत ही कारवाई या ठिकाणी थांबणार नाही। मंत्री महोदय तिकडे न बघता तुम्ही ती जाहीर करा कारवाई। इथे सप्लाय करणारही पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आहे। मोकोको आम्ही कोणाला लावतो? जॉईंट ज्यावेळी क्राईम केला जातो तर मग तो केमिकल सप्लायर तुम्ही आहे ना। 14 कारखाने जर सभापती महोदय या राज्यामध्ये सापडत असेल तर हे राजाश्रय असल्याशिवाय या ठिकाणी होणार नाही। आणि शासनाने पुढची पिढी वाचवायची असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार।